जिमीला आजकाल जरा जास्तच समजायला लागले आपण काय बोलतो ते. आज होता श्रावणातला दुसरा सोमवार. मग काय पटापट कामावरून गरम गरम चहा घेतला आणि पटापट सगळी तयारी करून घेतली. पैकी देवपूजा करून घेतली, शिवमूठ वाहिली. त्यानंतर किचनची सगळे कामे आवरून मग झाडांना पाणी देण्यासाठी गेले तर बघते काय जिमीने सगळी कोथिंबीर उगलेली होती खाऊन टाकली, फक्त काड्याच शिल्लक ठेवल्या. मस्तपैकी झाडांना सगळं पाणी देऊन घेतलं आणि त्याच्यानंतर कोथिंबीरच्या काड्याच बघून मला असं वाटत होतं का आता मी कोथिंबीर लावू की नको. काय कोथिंबीरीला आवडते काय माहिती, रोप उगले नाही तर लगेच खाऊन टाकते. बरेच दिवसानंतर मी माझं सामान आवरायला काढलं होतं, कारण मी पहिले रेंटवर आहे ना हळदीची ज्वेलरी देत होते. त्याच्यानंतर घराची क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर म्हटलं संध्याकाळची देवपूजा करून घेऊ. पटापट देवपूजा करून घेतली संध्याकाळची आणि बाहेर गेले. बघितलं तर उमेशने जिमीला आंघोळ घातलेली होती आणि जिमी पूर्ण कचऱ्यात फिरून आलेली होती. काय माहिती काय केलं, कुठं गेली होती, सगळं काळं अंग करून आली. आताच आंघोळ घातली होती ना तुला, कुठं खराब करून आली तू. खेळायला इकडे बघ, कुठं गेली होती खेळायला, गेली होती कचऱ्यात खेळायला. तू कुठं गेली होती कचऱ्यात खेळायला. हे सगळं खराब कस काय होऊन आली तू. जिमी शेक हँड. व्हेरी गुड.